नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे संख्या हे प्रकरण. परीक्षेच्या दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचं समजलं जाणारं हे प्रकरण आहे. त्याचं कारण असं, या प्रकरणावर साधारणतः 4 ते 5 मार्क विचारले जाते. त्याचं कारण असं की या प्रकरणावर जवळपास पहा उपजे प्रकार आहे याचे जवळपास 18 आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपण अतिशय महत्त्वाच्या आहे आणि हे प्रकरण याच्यासाठी महत्त्वाचं समजलं जाते की गणिताचा हा पाया आहे. काय गणिताचा पाया, जोपर्यंत तुमचा बेस, जोपर्यंत तुमचा जो पाया आहे तो मजबूत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला याच्या समोरचे जे प्रकरण आहे ते सोपी जाणार नाही. ठीक आहे ना. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवस्थित असं करा म्हणजेच तुम्हाला पुढचे प्रकरण सोपे जाईल. ठीक आहे. तर आता सुरुवात करू आपण. पहा, पहिले ओळख करून घेऊ आपल्याला नेमकं या प्रकरणामध्ये काय काय शिकायचं आहे. ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या. पहिलं तर पहा, या ठिकाणी दिल्या आहेत नैसर्गिक संख्या. ठीक आहे ना. ओळख करून घेऊ आपण फक्त. पहिलं काय, नैसर्गिक संख्या. नंबर 2 वर आहे समसंख्या, 3 विषम संख्या, त्यानंतर मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्ही व्यवस्थित असं नोट पण करून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पहा, त्रिकोणी संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. त्यानंतर बघा, विरुद्ध संख्या, गुणाकार व्यस्त संख्या, मूलभूत क्रिया, दशांश अपूर्णांक. हे जे मूलभूत क्रिया आहे याच्यामध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ज्या महत्त्वाच्या मूलभूत क्रिया ह्या आहे त्या शिकायच्या आहे. त्यानंतर पहा, व्यवहारी अपूर्णांक आणि स्थानिक व दर्शनी किंमत. हे लक्षात. एकंदरीत जवळपास 18 टॉपिक आहे आणि अतिशय महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या टॉपिक समजल्या जाते. ठीक आहे ना. चला, तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला पहिला प्रकार बघू, नैसर्गिक संख्या. ठीक आहे. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, लक्ष द्या. नैसर्गिक संख्येवर प्रश्न पाहण्यापूर्वी नैसर्गिक संख्येची जे काही डेफिनेशन आहे ते बघून घेऊ. त्याच्यासोबतच काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते पाहू. त्यानंतर आपण प्रश्न बघू. ठीक आहे. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, याची नैसर्गिक संख्येची डेफिनेशन काय आहे. पहा, सुरुवातीला दिला आहे 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. डॉट डॉट म्हणजे अनंतपर्यंत आहे. ठीक आहे ना. या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. ही लक्षात. ही झाली डेफिनेशन. काय, 1 2 3 4 अनंतापर्यंत यांना काय नैसर्गिक संख्या म्हणतात. त्यानंतर एकूण नैसर्गिक संख्या किती. मग नैसर्गिक संख्या किती, अनंत आहे. अनंत आहे, सांगता येत नाही आपल्याला. ठीक आहे ना. त्यानंतर तिसरा पॉईंट पहा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती. तर कोणती आहे ती 1. 1 पासून सुरुवात होते तर ती लहान राहील 1. ओके. त्यानंतर बघा, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती. तर सांगता येत नाही. हे लक्षात. काय काय लक्षात ठेवायचं, डेफिनेशन. त्यानंतर एकूण संख्या किती. एकूण संख्या किती तर किती आहे, त्या अनंत. आणि लहान संख्या कोणती तर काय 1. आणि मोठी संख्या कोणती, मोठी संख्या कोणती तर कोणती राहील, सांगता येत नाही. येईल लक्षात. आता याच्यावर आधारित आपण नैसर्गिक संख्येवरील प्रश्न बघू. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. प्रकार क्रमांक 1, प्रश्न क्रमांक पहिला. आपण प्रत्येक प्रकारामध्ये 2 गणित बघणार आहे जेणेकरून तुमच्या चांगलं लक्षात राहील. ठीक आहे. तर पहा, प्रश्न असा आहे, 51 ते 93 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या काढायची आहे आपल्याला. पहा, त्याच्यामध्ये 51 पण आली पाहिजे आणि 93 पण आली पाहिजे. मग करायचं काय नेमकं, मोठी संख्या पहिली लिहून घ्यायची, जे लिहून घेतोय मी 93. त्यानंतर लहान संख्या लिहून घ्या 51. याच्यामधनं वजाबाकी करा, किती राहते पाहू आपण. 3 मधून 1 गेला, 2 राहिले. आणि 9 मधून 5 गेले, किती राहिले 4. इथं आलं उत्तर आपलं 42. 42 मध्ये 1 मिळवायचं आणि उत्तर सांगायचं काय ते 43. मग तुम्ही म्हणाल की सर 1 कसा काय मिळवायचा, का बरं, त्याचं कारण काय. तर त्याचं कारण सांगतोय मी. पहा, ज्यावेळेस आपण 93 मधून 51 मायनस करतो आहे, 51 तर मायनस होते पण 93 मायनस होत नाही. येत्या लक्षात. म्हणजे ही संख्या पकडली जात नाही. त्याचं कारण पहा, एक छोटं उदाहरण घेऊन सांगतोय तुम्हाला. पहा, लक्ष द्या. मी जर म्हटलं तुम्हाला 10 मधून 5 वजा करा तर तुम्ही उत्तर काय सांगाल, 5. येईल लक्षात. पण त्या याच्यामध्ये 10 आणि 5 हे दोन्ही संख्या आल्या पाहिजे. मग पहा, काय सांगतोय व्यवस्थित असं. हा 5. ओके. त्यानंतर 6, हा 7, हा 8, हा 9 आणि हा 10. येईल लक्षात. पहा, 1 2 3 4 5 6 संख्या किती झाल्या. 5 पासून 10 पर्यंत जेव्हा संख्या लिहिल्या त्या 5 नाही होत आहे, ते किती होत आहे, 10 संख्या होत आहे. म्हणजे वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर राहते त्याच्यामध्ये काय मिळवायचा, 1 मिळवायचा. म्हणून आपण याच्यामध्ये काय मिळवला, 1 मिळवला. येईल लक्षात. आता आपण 43 किंवा 42 संख्या काढू शकत नव्हतो म्हणून मी छोटं एक गणित घेऊन तुम्हाला समजून सांगितलंय. ठीक आहे. चला, लिहून टाका व्यवस्थित. याच्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 1 तोच आहे. प्रश्न क्रमांक यामध्ये दुसरा आहे, त्याच पद्धतीचं गणित आहे. प्रश्न कसा आहे पहा, 92 ते 120 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत.
काय 92 ते 120 पर्यंत। मग मोठी संख्या पहिले लिहून घेतो आपण त्याच पद्धतीने पहा 120 वजा काय करायचं त्यामधनं लहान संख्या 92। ओके, मग मला सांगा 0 मधून 2 जात आहे, 1 घेतलाय आपण, 10 मधनं 2 गेले राहिले किती 8, हा एक इथे येतो, म्हणजे या 12 मधून जर 10 काढले तुम्ही तर राहिले किती 2, म्हणजे आपलं उत्तर काय 28 न येता याच्यामध्ये काय करायचं +1 करायचं आहे आपल्याला, +1 करा आणि उत्तर काय लिहायचं 29। येईल लक्षात, या गणिताचं उत्तर काय झालं आपलं 29। चला प्रकार नंबर 2 बघू आता आपण। पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये पहा, 20 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात 87,625 पासून 87,675 पर्यंत क्रमांक असणाऱ्या नोटा आहे, तर त्याची एकूण रक्कम किती, आपल्याला रक्कम काढायची आहे। याच्या पूर्वीचा जो प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने यालाही सोडवतो पहा, मोठा अंक किंवा मोठी संख्या पहिले घेऊन घेऊ, या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे ती पहिले लिहून घेतोय पहा, काय तर 87,675 वजा करतो आहे 87,625। येईल लक्षात, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाका, किती उत्तर येते ते बघू। 5 मधून 5 गेले 0 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले, इथे 6 मधून 6 0, 7 मधून 7 0 आणि 8 मधून 8 0, म्हणजे एकंदरीत उत्तर किती आलं आपलं 50। आपण यामध्ये काय करत होतो, एक प्लस करायचं आणि उत्तर काय सांगायचं 51। याचा अर्थ तो जो नोटाचा पुडका आहे त्याच्यामध्ये नोटा किती आहे 51 नोटा आहे। मग त्यानंतर काय म्हटलंय त्यांनी 20 रुपयाची एक नोट आहे, मग उत्तर काढण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, या 51ला कितीने गुणायचं आहे तर 20 रुपयाने। 51 नोटा आहे, एक नोट किती रुपयाची तर 20 रुपयाची, मग ही एकूण रक्कम उत्तर मिळते आपल्याला पहा, एकूण रक्कम किती पहा, यांचा गुणाकार हा 0 असाच ठेवून देतोय मी, बे 1 बे आणि बे 5 10, म्हणजे आपलं एकंदरीत उत्तर किती मिळते ते 1020। येईल लक्षात, त्या नोटाच्या पुडक्यामध्ये किती रुपये आहे तर 1020 रुपये आहे। येईल लक्षात, चला परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण। पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तो 2, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2 आलाय, काय म्हटलाय 5 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात 82,307 पासून 82,398 पर्यंत क्रमांक असणाऱ्या नोटा आहे, तर त्याची एकूण रक्कम किती, त्याची एकूण रक्कम किती, त्याच पद्धतीचं गणित आहे। याच्यातली मोठी संख्या पहिले बघून घेऊ, काय 82,398 हे लिहून घेतोय मी पहा, 82,398 आणि लहान संख्या आहे त्या ठिकाणी लिहून घेतोय 82,307, याची काय करायची आपल्याला वजाबाकी, ठीक आहे ना, सेम गणित त्याच पद्धतीचं वजाबाकी करू। 8 मधून 7 गेले 1 राहिला, हा 9 मधून 0 गेला म्हणजे 9च, 3 मधून 3 0, 2 मधून 2 0, 8 मधून 8 0, किती राहिल्या नोटा 91 प्लस काय करायचं 1, म्हणजे एकूण नोटा किती झाल्या त्या 92 नोटा झाल्या। आता मला सांगा, नोटा तर 92 आहे, पण एक नोट किती रुपयाची तर एक नोट आहे ती 5 रुपयाची, मग याला कितीने गुणायचं आहे 5 रुपयाने जर गुणलं तर आपली एकूण रक्कम मिळते। पहा गुणाकार करून घेऊ याचा आपण, 5 दुने 10 राहिला काय 1 आणि 5 9 45 आणि 1 किती हा 46। एकंदरीत आपलं उत्तर किती आलं या गणिताचं तर काय 460 रुपये त्या बंडलामध्ये आहे। येईल लक्षात, चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण आता। पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 3, प्रश्न क्रमांक 1 काय म्हटलाय, 22,201 पासून 22,301 पर्यंत सिनेमांची तिकिटे विकली गेली, सिनेमांची तिकीट आहे ती विकली गेली, एकूण 2,727 रुपये जमा झाले, तर एका तिकिटांची किंमत किती, आपल्याला एका तिकिटांची किंमत काढायची आहे। पहा काय करायचं नेमकं, पद्धत तीच आहे, त्याच पद्धतीने थोडं वेगळं काय आहे ते समजून सांगतोय। पहा याच्यापेक्षा मोठा अंक कुठला आहे तर हा आहे, हा लिहून घेतोय मी पहा 22,301 वजा काय करायचं छोटा अंक म्हणजे लहान अंक 22,201 वजाबाकी करून घेतोय पहिले पहा, 1 मधून 1 गेला 0 0 0 0, 3 मधून 2 गेले 1 राहिला, हाही 0 आणि हाही 0, एकूण तिकिटे किती 100 नाही तर त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा आहे तुम्हाला, 1 प्लस करा म्हणजे तिकिटे किती झाली ती 101। येईल लक्षात। आता एक सांगा मला, 101 तिकिटे झाले हे ठीक आहे, पण आपल्याला पैसे किती आहे आपल्याकडे 2,727, मग काय करायचं एका तिकिटांची रेट काढायची आहे, तर या पहा इथे लिहून घेतोय, या 2,727 ला 2,727 ला कितीने भागायचं आहे तुम्हाला 101 ने भागायचं आहे, बस झालाय। येईल लक्षात। चला 2,727 ला जर 101 ने भागलं तर किती राहते, बाजूला घेऊन सांगतायत भागाकार करू पहा, त्याचा भागाकार करू आपण 101 ने। ओके आता पहा 101 दुने 202,
ठीक आहे ना. 101 दुणे किती 202. मला सांगा 272 मधनं 202 काढले किती राहिले 70 राहिले. येईल लक्षात. हा चा 7 या ठिकाणी घ्या म्हणजेच काय करता येईल तुम्हाला आता 101 साती 707. 101 साती हे 707 हा पूर्ण गुणाकार आपला संपला. शून्य खाली बाकी राहिले. एकंदरीत आपलं उत्तर किती आलं ते 27. येईल लक्षात. म्हणजेच काय तर काय करता येईल आपल्याला काय म्हटलं आहे तर एका तिकिटांची किंमत किती तर किती आहे एका तिकिटांची किंमत ती 27 रुपये होती. येईल लक्षात. चला लिहून टाका 27 रुपये. परत याच पद्धतीचं अजून एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार क्रमांक 3 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा घेऊ आता आपण. पहा 28 34 21 म्हणजेच काय 2,83,421 पासून 2,83,462 पर्यंत वर्गणीची पावती विकली गेली. ही वर्गणीची पावती आहे ठीक आहे ती विकली गेली. एकूण 2,142 रुपये जमा झाले तर एका पावतीची किंमत किती एका पावतीची किंमत किती. पहा लक्ष द्या. त्याच पद्धतीने सोडून घेतो. मोठा अंक किंवा मोठी संख्या पहिली लिहून घ्या म्हणजेच काय पहा 28 34 62 त्यानंतर इथे लिहा 28 34 21 ठीक आहे ना. याच्यामधनं वजाबाकी करून टाकू आपण याची. पहा 2 मधून 1 गेला 1 राहिले 6 मधून 2 गेले 4 राहिले. हाय 0 0 0 आणि 0. येईल लक्षात. याच्यामध्ये प्लस काय करायचं तुम्हाला 1 करायचं म्हणजे काय निघते एकूण 42 काय निघाल्या ह्या पावत्या निघाल्या ठीक आहे ना. आता एक पावती किती रुपयाची याच्यासाठी काय करता येईल आपल्याला या संख्येला आणि भागून टाकू. पहा बाजूला घेऊ या ठिकाणी आपण किती आहे ते 2142 काय 2142 भागाकारात काय तर हे 42 ठीक आहे. आता असं दिसत आहे की 7 ने भाग जातो ठीक आहे ना. भागाकार करून टाकू. पहा 7 सकम 42 7 त्रिक 21 ठीक आहे. याला भाग जात नाही आणि 7 भाग जात नाही म्हणून 0 द्या आणि 7 सकम परत 42. येईल लक्षात. हा पूर्ण भाग गेला. येईल लक्षात. आता 6 ने परत भाग जातो 306 ला. पहा लक्ष द्या 6 पंच 30 किती 6 पंच 30 त्यानंतर काय 6 1 6 एकंदरीत आपलं उत्तर काय मिळते तुम्हाला 51. म्हणजेच ती वर्गणीची पावतीची जी काही रेट होती किंमत होती ती एक पावती किती रुपयाची होती 51 रुपयाची एक वर्गणीची पावती होती. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार क्रमांक हा 4 प्रश्न क्रमांक पहिला काय म्हटलं आहे पहा 91 92 99 96 95 93 व 94 यापैकी सर्वात मोठ्या 3 काय म्हटलं आहे सर्वात मोठ्या 3 संख्येच्या बेरजेतून सर्वात लहान 3 संख्यांची बेरीज वजा केल्यास उत्तर काय. वजाबाकी करायची आहे आणि उत्तर काढायचे आहे आपल्याला. पहा लक्ष द्या. याच्यात म्हटलं आहे सर्वात मोठ्या 3 शोधा आणि सर्वात लहान 3 शोधा. काय करायचं नेमकं पहा आपण. सर्वात मोठा याच्यातला अंक कोणता दिसत आहे किंवा संख्या 99 दिसत आहे ते पहिले लिहून घेतोय मी 99 ओके. त्यानंतर त्याच्या अगोदरची संख्या कारण याच्यापेक्षा मोठा तर नसेलच पण त्याच्यापेक्षा थोडा लहान पहा 99च्या पूर्वी 97 98 आहे का 98 नाही 97 नाही 96 आहे. हा 96 आणि त्याच्यापूर्वीचा काय 95. एकंदरीत या ज्या 3 संख्या आहे या 3 संख्या मोठ्या झाल्या ठीक आहे ना. आता 3 संख्या लहान काढून घेऊ. 3 संख्या लहान म्हणजे सर्वात लहान पहिली शोधा. सर्वात लहान 91 इथे लिहून घेतो मी 91. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी 92 पण आहे पहा इथं आणि 93 आहे का आहे 93 पण आहे हे लिहून घेतलं. म्हणजेच काय हे झालं आहे 3 मोठ्या आणि 3 लहान. येईल लक्षात. यांनी काय म्हणत आहे 3 मोठ्या संख्यांची बेरीज करा आणि लहान 3 संख्यांची बेरीज करा आणि त्यांची वजाबाकी करून उत्तर सांगा. मग आपण बेरीज वगैरे करायची नाही तर बेरीज करून उत्तर काढायचं नाही. काय करायचं डायरेक्ट वजाबाकी करून टाकायचं उत्तर मिळते. पहा तर 99 मधून 91 गेले हे राहिले 8. त्यानंतर 96 मधून 92 गेले हे राहिले आपले 4. 95 मधून 93 गेले हे राहिले 2. एकंदरीत जर यांची बेरीज केली आपण 8 आणि 4 12 12 आणि 2 14 हे झालं आपलं उत्तर 14. येईल लक्षात. काही करायची गरज नाही. बेरीज करून वजाबाकी करू नका. इकडे वजाबाकी करून बेरीज करा कमी वेळात उत्तर मिळेल. येईल लक्षात. चला यानंतरचं परत एक गणित पाहू याच पद्धतीचं आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर तोच आहे 4 प्रश्न क्रमांक 2. पहा काय म्हटलं आहे 102 103 107 106 105 104 संख्या किती दिल्या 1 2 3 4 5 6 दिल्या एकूण ठीक आहे ना. यापैकी सर्वात मोठ्या 3 संख्येच्या बेरजेतून सर्वात लहान 3 संख्यांची बेरीज वजा केल्यास उत्तर काय. प्रश्न तोच आहे. आता आपल्याला 3 3 विचारलं 2 2 विचारू शकते 4 4 ही विचारू शकते ठीक आहे ना. चला 3 म्हटलं तर काय करता येईल. आता सर्वात मोठ्या 3 पहिले काढून घेऊ. त्यात सर्वात मोठ्या काढण्यासाठी पहिले सर्वात मोठा शोधा
मोठा म्हणजे 107, हा लिहून टाकायचा 107. 107च्या पूर्वी 106 आहे का? आहे. हे लिहिले मी 106. 106च्या पूर्वी 105 पण आहे. या झाल्या 3 मोठ्या संख्या. ओके, आता 3 लहान संख्या बघू. सर्वात लहान बघा याच्यातला 102 आहे ना. हा 102, हा 102 इथे लिहून टाकतोय मी. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा शोधा 103. त्याच्यापेक्षा मोठा 104 आहे का? आहे 104. म्हणजे काय झालं, सर्वात मोठ्या 3 आणि सर्वात लहान 3 संख्या झाल्या. येईल लक्षात. आता यांची वजाबाकी त्याच पद्धतीनं, बेरीज करून वजाबाकी करू नका हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. चला काय करता येईल, 107 मधून 102 गेले 5 राहिले, 106 मधून 103 गेले 3 राहिले आणि 105 मधून 104 गेले 1 राहिले. यांची बेरीज करून टाकू आपण. किती? 5 आणि 3 8 आणि 1 9. येईल लक्षात. किंवा असे गेलं तरी चालते. 7 मधून 2 गेले 5 राहिले, 6 मधून 3 गेले 3 राहिले, 5 मधून 4 गेले 1 राहिले. यांची बेरीज 9 झाली. येईल लक्षात. म्हणजे या गणिताचा जो फरक आहे आपला, वजाबाकीचा जो उत्तर आहे आपलं, ते किती आहे तर 9 आहे. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार क्रमांक 5, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 3 + 33 + 333 हे वाढत जात आहे. 1 1 3 असा वाढत जात आहे. ठीक आहे ना. प्लस परत वाढत जात आहे. या क्रमाने वाढत जाणाऱ्या मालिकेत 8 पदे आहेत. असे पदे किती आहेत? 8 पदे आहेत. तर त्यांची बेरीज केल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? काय म्हटलंय त्यांनी, दशक स्थानी कोणता अंक येईल आपल्याला हे काढायचं आहे. दशक स्थानचा अंक कसा काढता येईल? आता पहा, यांची जर बेरीज आपण उभी केली तर काय होते? उभी केली तर 3 33 333 अशी लिहावं लागते. भरपूर वेळ जातो. मग काय करायचं शॉर्टकटमध्ये सांगतोय. पहा, जो या मालिकेमधला 3 आहे तो पहिले लिहून घ्यायचा. ओके. त्यानंतर पद किती आहेत? असे 8 पद आहेत. एकाखाली एक असे सिरीज जी लागली तर किती पद येईल? 3 3 3 8ची सिरीज लागेल. म्हणजे 8 ला 3 ने गुणून टाकायचं. येईल लक्षात. काय करायचं आहे पहा, सांगतोय. 8 त्रिक 24, 24शी 4 राहिले 2 इथे लिहा. आलं लक्षात. बाजूला लिहा असे. त्यानंतर पहा, परत सिरीजचा लिहा अंक 3 असाच. आणि आता हे जे पद आहे 8, पहिले 8 पद होते. पहिल्या याच्यात 8, दुसऱ्या याच्यात किती लागेल? 7, त्याच्यापूर्वी मग 6, मग 5 असे लागत जाईल. म्हणजे याच्या पूर्वीचा अंक घ्या. कोणता? याच्या पूर्वीचा अंक 7, हा लिहून टाका. ओके. आता यांचा गुणाकार करतो. पहा, या दोघांचा गुणाकार करायचा फक्त. 7 त्रिक 21, 21 आणि 2, बाकी 2 उरले होते ना. ठीक आहे ना. 7 त्रिक 21, 21 आणि 2 23. हे 23शी किती? 3 राहिले किती? परत 2 असे देऊन द्या. येईल लक्षात. परत ते गणित असं चालू राहील. पण यांनी आपल्याला दशक स्थानचा अंक विचारला आहे. मग हा एकक स्थानी आणि हा दशक स्थानी. म्हणजे या गणिताचं उत्तर किती मिळते आपल्याला? तर दशक स्थानी कोणता अंक आहे? तर 3 हा अंक आहे. कोणता अंक आहे? तर 3 हा अंक आहे. येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे. चला परत एक गणित याच पद्धतीचं बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 5, प्रश्न क्रमांक यामधला कितवा? तर हा दुसरा राहील. काय म्हटलंय पहा, 5 + 55 + 555 + डॉट 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 म्हणजे हे किती पद आहे समोर लक्षात येईल. या क्रमाने वाढत जाणाऱ्या मालिकेत 7 पदे आहेत. किती पदे आहेत? 7 पदे आहे. त्यांची बेरीज केला शतक स्थानी कोणता अंक येईल? आता काय विचारला आपल्याला? शतक स्थानचा अंक विचारला आहे. मग काय करता येईल पहा, त्याच पद्धतीने सोडून घेतोय. पद किती आपले? एकूण 7 पद आहे आणि संख्या कोणती आहे? तर 5. मग या ठिकाणी लिहून घेतो मी 5. हे लिहून घेतले 5. पद किती आहे? एकूण 7. 7 5 35 राहिले किती? या ठिकाणी 3 लिहून टाकतोय. ओके. त्यानंतर परत तोच अंक किती? 5. पण याच्या पूर्वीचा अंक इथे लिहा. आता 7च्या पूर्वीचे पद किती? तर या ठिकाणी 6 पद राहिले. यांचा गुणाकार करून घेतोय. पहा आता 6 पंच 30, 30 आणि 3 33, 33शी 3 राहिले किती? 3. आता आपल्याला शतक स्थानचा म्हटलाय, एकक आणि दशकच झाला. आता शतक स्थानचा परत एक काढू आपण. म्हणजे काय? 5 जशाच्या तसा लिहून घ्या आणि याच्या पूर्वीचा अंक कोणता? परत 5. येईल लक्षात. यांचा गुणाकार करून घेतोय. पहा 5 5 25, 25 आणि 3 28, 28शी 8 राहिले किती? 2. बस झालाय. एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थान म्हणजे आपलं उत्तर किती निघाला? ते 8. एक लक्षात असू द्या, हे 5 5 ची सिरीज राहील. फक्त इथे एक एक अंक कमी होत जाईल. येईल लक्षात. आणि जो बाकी राहतो त्या नंतरच्या अंकावर लिहायचा. येईल लक्षात. तर या गणिताचं उत्तर किती आपलं? 8. ठीक आहे. चला नंतरचा प्रकार बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 6, प्रश्न क्रमांक 1. याला सिरीजची गणितं म्हटल्या जाते. पहा कशा पद्धतीची आहे. 1 + 2 + 3 + 4 डॉट 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 35. या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्यांच्या सिरीजचे हे गणित आहेत. पहा आता याने काय म्हटलं? नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? मग सिरीजच्या हे जे आहे नैसर्गिक संख्यांच्या बेरीजचे सूत्र काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. पहा लिहून देतो आहे. व्यवस्थित असं नोट करून घ्या. n + 1/2.
ठीक आहे, हे झालं नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं सूत्र. ठीक आहे ना. तर पहा अप्लाय करू आपण या ठिकाणी. आता n म्हणजे काय, महत्वाचं काय आपला n म्हणजे काय तर हा शेवटचा अंक. येईल लक्षात. n म्हणजे काय तर शेवटचा अंक. मग पहा या सूत्रानुसार मांडणी करू आपण. n म्हणजे काय 35. मग या ठिकाणी मी लिहिलेले आहे 35. परत कंस करतोय, परत n आला आहे म्हणजे परत 35 लिहितोय, अधिक 1 दिलाय 1 लिहून घेऊ, कंस पूर्ण करून भागाकारात काय 2. ही झाले गणिताची आपली मांडणी. ओके. त्यानंतर पहा परत आता लिहितोय हे 35 असेच लिहून घेऊ, गुणेला 35 आणि 1 काय 36, कंस पहिले सोडून घेतलाय आपण. ठीक आहे. भागाकारात काय तर हे 2. येईल लक्षात. आता 2 ने इथे भाग जात नाही पण 2 ने इथे भाग जातो. ठीक आहे ना. 36 ला भाग जातो म्हणजेच काय बे एक बे 1 राहिला यातला आणि बे 8 16. येईल लक्षात. म्हणजेच काय 18 दुनी 36 असंही आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर 18 गुणिला 35 म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर राहील. पहा 18 पंच काय तर 90, 9 राहिले, 18 त्रिक 54, 54 आणि 9 63. हे किती झाले 63. म्हणजेच आपलं उत्तर काय तर 630. येईल लक्षात. करायचं काय याच्यानंतर पहा हे जे आहे हे +1 न लिहिता डायरेक्ट 36 लिहिलं तरी चालेल. 35 लिहिला आपण, त्याच्यानंतरचा लगेचचा नैसर्गिक संख्या घेऊन घ्यायची आणि उत्तर काढून घ्यायचं. येईल लक्षात. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर तोच आहे 6. प्रश्न क्रमांक या ठिकाणी दुसरा आला आहे. त्याच पद्धतीचं गणित आहे 1 + 2 + 3 + 4 ... 72. 72 या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर नैसर्गिक संख्यांच्या बेरीजचे सूत्र आपण दिलेलं आहे. पहा त्यानंतर मांडणी करून घेऊ. आपला n म्हणजे काय तर 72. हा लिहून घेतोय मी 72. आता त्याच्यानंतरचा अंक घेऊन घेऊ. 72 + 1 असं करू नये, आपण डायरेक्ट लिहून घेऊ. 72 गुणिला काय तर 73. ओके. चला भागाकारात काय तर 2. येईल लक्षात. या सूत्रानुसार याची मांडणी केली आहे आपण. चला त्यानंतर काय आता 2 ने याला भाग देतोय. बे एक बे त्रिक 6 याच्यातला राहिला 1 आणि बे सक 12 म्हणजे हा पूर्ण कटला कितीने 36 ने. आता पहा 73 गुणिला 36 म्हणजे आपलं उत्तर राहील काय 73 गुणिला 36 किती होते पाहू, बाजूला सोडून पाहू आपण. हा 73 गुणिला काय तर 36. ओके. 6 त्रिक 18 राहिला 1, 6 7 42 आणि 1 43. ठीक आहे. हा 0, 3 त्रिक 9 आणि 3 7 21. ओके. यांची करून घेतोय मी बेरीज. हा 8, हा 9 आणि 3 12 राहिला 1, 4 5 आणि 1 6. ठीक आहे. आणि हा 2 जसेच्या तसा. म्हणजे आपलं उत्तर काय मिळते 2628. हे लिहून घेतोय मी. पहा 2628. येईल लक्षात. म्हणजे या गणिताचं 72 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर 2628. येईल लक्षात. आता हे जे गणित आहे काळजीपूर्वक लक्ष द्या काय म्हणतोय. पहा हे जे गणित आहे 1 पासून सुरुवात केली आहे. समजा गणित जर मधातून आलं तर काय करायचं. समजा 8 ते 72 म्हटलं आहे किंवा मग 80 ते 100 म्हटलं आहे तर कशा पद्धतीने सोडवायचं त्याही पद्धतीचं गणित एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. ते बघू या नंतरच्या प्रकारामध्ये. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक 1. 6 + 7 + 8 + 9 ... 20 या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. हे लक्षात. आता सुरुवातीपासून नाहीये हे म्हणत होतो मी तुम्हाला. पहा 6 पासून आहे. 6 ते 20 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. वेगवेगळे सूत्र याचे वापरतात बरेचसे विद्यार्थी. ठीक आहे. आपण काय करायचं फक्त हेच सूत्र सर्वांना यूज करायचं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. तर पहा नैसर्गिक संख्येच्या गणिताला नैसर्गिक संख्येचं सूत्र लावलं पाहिजे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर पहा आता n म्हणजे काय तर 20 हे मी सांगितलं होतं तुम्हाला. काय करायचं 20 लिहून घेतोय. 20च्या नंतरचा अंक 21 आणि भागाकारात काय 2. ह्या सूत्रानुसार मांडणी केली. पण ह्या सूत्रानुसार मांडणी केल्यानंतर हे जे गणित निघालं याचं उत्तर जे निघाल हे 1 पासून तर 20 पर्यंतचं उत्तर आहे. आपलं गणित 1 पासून आहे का नाही तर 6 पासून आहे. मग आपल्याला 6च्या पूर्वीचा अंक नको पाहिजे म्हणजे मायनस करता येईल ना. मग वजा करतोय. याच्या पूर्वीचा अंक कोणता काही नाही करायचं. पहा याच्या पूर्वीचा अंक घेऊन घ्यायचा फक्त 5. ओके. याच्या पूर्वीचा अंक लिहिला मी 5 आणि 5 ने अप्लाय करू हे सूत्र आपण. पहा हा 5, 5च्या नंतरची संख्या 6 आणि भागाकारात काय तर 2. बस झालं. हे सोडवलं की आपलं उत्तर मिळते. हे लक्षात. तर पहा बे एक बे 21 गुणिला 10 म्हणजे हे झाले 210. ओके. चला बघा बे एक बे त्रिक 6 5 त्रिक किती 15. येईल लक्षात. मला सांगा तोंडीच निघते हे 210 मधून 15 गेले 195 बाकी राहिले. किती राहिले 195. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला लिहून टाका 195. परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण.
पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 तोच आहे. त्यानंतर याच्यामधलं गणित नंबर 2 काय म्हटलं आहेत पहा, 12 पासून सुरुवात झाली आहे या ठिकाणी. 12 अधिक 13 अधिक 14 डॉट 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 64 या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. पहा n म्हणजे काय आपला 64, हा लिहून घेतोय मी. पहा 64, 64च्या नंतरचा अंक 65 आणि भागाकारात काय ते 2. ओके, वजा करतो आहे. आता मला सांग याच्या पूर्वीचा अंक कुठला, 12च्या पूर्वीचा अंक 11. बस झाला आहे, हे लिहून घ्यायचे 11. 11च्या नंतर हे अप्लाय करू आपण, 11च्या नंतरचा अंक 12, भागाकारात काय ते 2. ओके, झालं. हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा या 2ने याला भागतोय, बे 1 बे, बे त्रिक 6 आणि बे 2 4. ओके, हा कटला. आता 65 गुणिला 32 पहिले सोडून घेतो या ठिकाणी. पहा 65 गुणिला काय ते 32. ओके, बे 5 10 1 राहिला, बे सक 12 आणि 1 13, हा 0, 3 5 15 1 राहिला, 3 सक 18 आणि 1 19. ठीक आहे, चला हे काय 0, 3 आणि 5 हे किती झाले 8, 9 आणि 1 10शी 0 राहिला, 1 1 आणि 1 2, 2080. याचा जो गुणाकार आला तो किती आला आपला 2080. या ठिकाणी लिहून घेतोय मी 2080 वजा याचा गुणाकार करू, बे 1 बे, बे सक 12 आणि 11 सक 66. 11 सक किती 66. आता उत्तर मिळण्यासाठी वजाबाकी करून घेऊ आपण. 2080 मधून 2080 मधून 66 काढून टाकायचे आपल्याला, म्हणजे काय राहील उत्तर 2014 राहील. 80 मधून 66 काढले 14 राहते, म्हणजे उत्तर काय आपलं हे 2014. हे तोंडीच उत्तर मिळते तुम्हाला. चला लिहून टाका 2000 किती 14. येईल लक्षात. वजाबाकी वगैरे व्यवस्थित करून पाहत चला. चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 8 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 1, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग डॉट 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 20चा वर्ग या सर्व संख्यांची बेरीज किती आहे. नैसर्गिक संख्याच या, पण काय वर्ग संख्या दिसत आहे. ठीक आहे ना, हे सिरीजचेच गणित आहे. तर पहा यामध्ये काय 20चा वर्ग या सर्व संख्यांची बेरीज किती. मग नैसर्गिक संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे सूत्र काय तर पाहू आपण. पहा लक्ष द्या, सूत्र लिहून घ्या या ठिकाणी. पहा नोट करून घेऊ शकता तुम्ही, लिहून देतोय. पहा n प्लस 1 कंसामध्ये परत 2n+1 अपॉन 6 या पद्धतीचे सूत्र येईल. ठीक आहे, छेदामध्ये काय राहील 6, n कंसामध्ये n अधिक 1 कंस पूर्ण, परत कंसामध्ये 2n अधिक 1 कंस पूर्ण आणि भागाकारात काय 6. वाटते आपल्याला थोडं मोठं सूत्र, पण गणित जेव्हा सोडवू तेव्हा अतिशय सोपं वाटेल तुम्हाला. पहा लक्ष द्या, याला सोडून कसं घ्यायचं. मग या गणितामध्ये आपला n म्हणजे काय तर हा शेवटचा अंक 20 येईल लक्षात. तर पहा कसं सोडून घेतोय. पहा n म्हणजे काय तर 20 आणि एक लक्षात असू द्या, गणितामध्ये वर्गसंख्या आहे पण सूत्रामध्ये कुठेही वर्ग दिलेला नाहीये, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना, म्हणजे हे लिहिले मी 20 कंसामध्ये परत करतोय. पहा 20 अधिक 1 येईल लक्षात. आता मला सांगा 20 आणि 1 किती 21, मग डायरेक्ट 21 लिहून घेतोय. पहा 21 इथे लिहून घेतोय मी डायरेक्ट, गुणेला काय तर 21. ठीक आहे, त्यानंतर परत कंस आहे 2n अधिक 1 आहे, म्हणजे 2 गुणिला n म्हणजे किती आपला 20. मग मला सांगा 20 गुणिला 2 40, 40 मध्ये 1 मिळवा म्हणजे काय झालं 41. जर हे सोडून घेतो म्हटलं तर काय होईल, हे पूर्ण पहा 20 दुणे 40 आणि 1 41. मग हे डायरेक्ट गुणाकारामध्ये लिहून टाकतोय मी 41 येईल लक्षात. आता करायचं काय शॉर्टकट मध्ये सांगतोय तुम्हाला, भागाकारात पहिले 6 लिहून घेऊ. पहा आता लक्ष द्या, दिलेला जो n आहे तो लिहून घ्यायचा. पहा दिलेला n लिहिला आपण, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये +1 करून लिहायचा, म्हणजे 20 आणि 1 21. ठीक आहे, आता 20 ला दुप्पट करा, 20 चे दुप्पट किती 40, 40 मध्ये 1 मिळवा 41. परत एकदा सांगतोय. पहा पहिले 20 लिहून घ्या, 20 मध्ये 1 मिळवा 21, 20 च्या दुप्पट करा 40, 40 मध्ये 1 मिळवा 41 येईल लक्षात. तसं सूत्राची गरज नाहीये, फक्त हे व्यवस्थित असं लक्षात ठेवा. भागाकारात 6 हे सोडून घेऊ. आता पहा लक्ष द्या, 3 दुणे 6 आणि 3 7 21. ओके, त्यानंतर बे 1 बे आणि बे 1 बे राहिला काय गुणाकारामध्ये. पहा लक्ष द्या, हा 10, हा राहिला फक्त 7 आणि हा राहिला तो 41. ठीक आहे, इथले इथंच गुणाकार करता येतो आपल्याला. आता पहा इथे करून घेऊ, 7 1 7 आणि 7 चोक हा 28. ओके, या दोघांचा गुणाकार इथे केला, हा 0 याच्यावर देऊन द्या, म्हणजे एकंदरीत आपलं उत्तर किती आलं 2870. म्हणजेच काय 1चा वर्ग ते 20च्या वर्गापर्यंतच्या संख्यांची बेरीज किती 2870 येईल लक्षात. चला यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तोच 8 आणि प्रश्न क्रमांक या ठिकाणी कितवा येईल आपला हा
दुसरा. ओके, चला 1 ते वर्ग ते 27च्या वर्ग या सर्व संख्यांची बेरीज किती, म्हणजेच काय 1 पासून तर 27च्या वर्गाची बेरीज किती. मग पहा आपल्याला सूत्र तर दिलंच आहे, त्याच पद्धतीने सोडून घेऊ. n म्हणजे काय आपला 27. पहा आता सांगा तुम्ही मला काय 27 मी पहिले लिहून घेतला गुणाकारात, त्याच्यानंतरचा अंक लिहून घ्या. 27 मध्ये 1 मिळून काय 28, हे लिहिले मी 28. ओके, त्यानंतर आता 27च्या दुप्पट करा आणि त्याच्यात 1 मिळवा. 27 दुने 54, 54 आणि 1 55. या ठिकाणी लिहिले मी 55. ओके, बस झालाय. भागाकारात काय तर 6. ठीक आहे, 6ने कुठे भाग जातो का नाही, 3 ने जाईल. पहा 3 दुने 6, 3 9 27 हा कटला. 2 ने याला भाग जातो, बे 1 बे, बे 1 बे आणि बे चोक 8 हा राहिला 14. येईल लक्षात. आता कोणत्या कोणत्या संख्येचा गुणाकार बरोबर पहा 9 गुणेला 14 गुणेला 55 येईल लक्षात. आता काही गोष्टी इथे हे सोडून घेतोय मी. पहा 9 चोक 36 किती राहिले 3, 9 1 9, 9 आणि 3 किती तर 12 येईल लक्षात. 126 या दोन संख्यांचा गुणाकार आला 126. आता गुणेला काय तर हे 55. ठीक आहे, पहा लक्ष द्या. 5 सक 30 राहिले किती 3, 5 दुने 10, 10 ने 3 13 राहिला 1, 5 1 5 आणि 1 6. जी उर्वरित राहते ना एका खाली एक लिहा, व्यवस्थित चुकणार नाही कधीच. ठीक आहे ना. चला त्यानंतर काय आता परत एक 0 घेतो आणि या 5 ने जर 630 उत्तर आलं तर या 5 ने काय येईल 630च येईल. मग या ठिकाणी लिहून घेतो मी असे 630. ओके, चला हा किती 0, हा किती 3, हा किती 9 आणि हा किती 6. म्हणजे आपल्या या तिन्ही संख्यांचा गुणाकार किती आला मग आपला 6930. हा इथे लिहून घेतोय मी. पहा 6930 येईल लक्षात. चला तर हे व्यवस्थित असं लिहून टाका. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 9, प्रश्न क्रमांक 1. आता हे जे गणित आहे मधातून आलेलं आहे. पहा 6 पासून आला, 1 पासून आहे का नाही, तर कशा पद्धतीने सोडवायचं पहा. 6चा वर्ग ते 15चा वर्ग या सर्व संख्यांची बेरीज किती. लक्ष द्या काय करायचं, आपला n म्हणजे काय तर 15. पहिले त्या पद्धतीने गणिताची मांडणी करून घेऊ. पहा हे लिहितोय मी 15, 15 नंतरचा अंक लिहायचा सांगितलंय तुम्हाला मी. 15 आणि 1 16. त्यानंतर काय करायचं 15च्या दुप्पट करायचे आणि 1 मिळवायचा. 15 दुने 30 आणि 1 31. ठीक आहे, ही झाली गणिताची आपली मांडणी. भागाकारात काय 6 वजा. आता काय करायचं पहा, नैसर्गिक संख्या आहे आपल्याला 5 पासून गणित 6 पासून गणित आलाय. किती पासून गणित आलाय 6 पासून. मग आपल्याला 5 पासून नाही पाहिजे, मग याच्या पूर्वीचा जो अंक आहे 5 तो वजा करू. म्हणजेच काय करता येईल पहा, हा घेतो मी 5 गुणिला 5 पासून हे सूत्र वापरायचं आहे. 5च्या नंतरचा अंक 6, 5च्या दुप्पट करा, 5 दुने 10 त्याच्यात 1 मिळवा. 5 दुने 10 आणि 1 11. हे लिहिले मी 11. भागाकारात काय 6. आता तुम्ही म्हणाल की सर याच्या अगोदर 5 का बरं घेतलं. हे जे गणित आहे ना हे गणित 1 पासून तर 15 पर्यंतची बेरीज येईल लक्षात, किंवा उत्तर येईल. ठीक आहे ना. मग आपल्याला 1 पासून पाहिजे का, 1 पासून आपल्याला 5 पर्यंत नको, 6 पासून पाहिजे. मग 1 ते 5 पर्यंत आपण वजा केला या ठिकाणी, येईल लक्षात. चला हे सोडून घेऊ, आपलं उत्तर मिळते. पहा 3 दुने 6, 3 5 15 येईल लक्षात. या दोन्ही इथे भाग जातो, बे 1 बे, बे 8 16 येईल लक्षात. आता पहा कोणत्या कोणत्या संख्येचा गुणाकार, हा 5 गुणिला हा 8 आणि गुणिला हा 31 वजा. ठीक आहे ना. पहिले हे सोडून घेऊ, नंतर तिकडे पाहू. चला हे 8 पंच किती 40. ठीक आहे, 8 पंच 40 गुणिला काय 31. ओके, चला यांचा गुणाकार हा 0 असाच. 4 1 4 आणि 4 त्रिक 12. एकंदरीत 1240 याचं उत्तर आलं. किती हे लिहून घेतो मी 1240. ओके, चला इकडे पाहू आता आपण. हे डायरेक्टच मिळते तुम्हाला. पहा 6 6 कटला, 11 5 55 येईल लक्षात. आता हेच 55 इथे पण मांडून घ्या, येईल लक्षात. बस झालाय. 1240 मधून 55 वजा करा. 1240 वजा 55 किती येते बाजूला घेऊन घेऊ, इकडे घेऊ. पहा किती लिहिलं आहेत 1240 वजा किती हे 55. ओके, चला 10 मधून 5 गेले, 0 मधून 5 जात नाही म्हणून 1 घेतला. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. हा एक इथे आला, परत 1 घेतला, म्हणजे 14 मधून 6 गेले. मला सांगा 14 मधून 6 गेले, 8 राहिले. त्यानंतर 1 इथे आला. ह्या दोन्ही पहा 12 मधून 1 गेला, 11 राहिले. म्हणजे 1185 उत्तर मिळते. 1240 वजा 55 केलं तर काय मिळते आपल्याला 1185. हे झालं आपलं उत्तर, येईल लक्षात. चला परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 9.
प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, सेम त्याच पद्धतीचं गणित. 8 पासून सुरुवात झाली 22 पर्यंत, म्हणजे 8चा वर्ग, 9चा वर्ग, 10चा वर्ग, डॉट 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 22चा वर्ग. या सर्व संख्यांची बेरीज किती, या सर्व संख्यांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची आहे. बेरीज सूत्र दिलेलं आहे पहा. n म्हणजे काय तर आपला हा 22. ओके, चला तर लिहून घेऊ. पहा हा 22 गुणेला सांगा 22च्या नंतरचा अंक 23 हा घेऊन घ्यायचा आणि काय करायचं, समोरचा लिहिण्यासाठी 22च्या दुप्पट करून 1 मिळवा. 22 दुने 44 आणि 1 45. या ठिकाणी 45 लिहून टाकतो. भागाकारात काय, सूत्रानुसार आपला 6 वजा. आता आपल्याला 8 पासून हे गणितात आलं, 8च्या पूर्वीचा अंक वजा करायचा आहे आपल्याला, ठीक आहे ना. मग 8च्या पूर्वीचा अंक काय, 7. 7 पासून आपण हे सूत्र यूज करू. मला सांगा 7च्या नंतरचा अंक 8, इथे लिहून घेतोय मी 8 आणि 7च्या दुप्पट करून 1 मिळवा. 7 दुने 14 आणि 1 15. या ठिकाणी लिहिले मी 15. ओके, चला छेदामध्ये किती 6. आता पहा हे सोडून घेऊ, आपलं उत्तर मिळते. 6 ने पुढे भाग जात आहे, दिसत आहे का, 3 ने जातो. पहा 3 दुने 6, 3 1 3, 1 राहिला, 3 5 15 हा कटला. ठीक आहे, परत बे 1 बे, बे 1 बे आणि बे 1 बे. काय काय राहिलं लिहून घेतोय पहा मी. या ठिकाणी राहिले 11, या ठिकाणी राहिले 23 आणि या ठिकाणी राहिले काय आपले 15. ठीक आहे, हे नंतर सोडू, पहिले हे सोडून घेऊ. यांचा गुणाकार इझी करता येतो पहा आपल्याला. 11 त्रिक 33. ओके, राहिले किती 3, 11 दुने 22, 23 24 25. ठीक आहे, या दोन संख्यांचा गुणाकार किती आला, 253. गुणाकारात काय राहिले आता आपले हे 15. 15चा गुणाकार करून घेऊ. 15 त्रिक 45 राहिले 4, 15 5 75, 75 आणि 4 79, राहिले किती 7. 15 दुने 30 आणि 7 37. म्हणजे काय राहिलं, याचं जे उत्तर आहे ते किती आलं, 3795. इथे लिहून घेतोय मी पहा 3795 हे लिहून घेतले वजा. आता हे सोडून घेऊ पहा. 3 दुने 6, 3 5 15, बे 1 बे, बे चोक 8. हे लक्षात. आता हे तिन्ही अंक इथे लिहून घेतोय. 7 गुणेला 4 गुणेला 5. ओके, यांचा गुणाकार येतो आपल्याला पहा. 5 चोक 20 आणि 20 7 140. पहा 5 चोक 20, 20 7 140. 140 इथे लिहून टाका. बस झालं. हे वजाबाकी केलं की उत्तर मिळते. वजाबाकी करून पोहता या ठिकाणी आपण पहा किती 3795 वजा किती 140. 140 हे लक्षात. 5 मधून 0 इथे काय राहील, 5 राहील की 0 राहील, तर या ठिकाणी काय राहील 5च राहील. हे लक्षात असू द्या. 9 मधून 4 गेले, राहिले किती तर परत 5. ओके, 7 मधून 1 गेला, राहिला काय तर 6 आणि हा 3 जशाच्या तसा. म्हणजे आपलं उत्तर काय ते 3655. हे लक्षात. चला इथे लिहून टाकतोय 3655. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, हे लक्षात. चला याच्या नंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 10 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक त्यामधला 1. याच्यापूर्वी आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली, नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज बघितली. या ठिकाणी नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज. येईल लक्षात. तर पहा घनाची बेरीज कशी करायची. मग घनाच्या बेरीजचं सूत्र काय तर लिहून घेतो आहेत. पहा व्यवस्थित असं नोट करून घ्या तुम्ही. पहा n² n + 1² अपॉन 4. हे लक्षात. म्हणजे n चा वर्ग कंसामध्ये n अधिक 1 चा वर्ग भागाकारात किती तर 4. हे किती आहे 4 आहे. ओके, चला हे सूत्र आपण इथे अप्लाय करू. आता आपण पहा लक्ष द्या. आता सुरुवातपासूनच 1 पासूनच हे गणित आहे, मधातून तर नाही आहे. म्हणजे n म्हणजे काय आपला आता शेवटचा अंक. मग लिहून घेतोय पहा. आणि एक लक्षात असू द्या, गणितामध्ये घन आहे पण सूत्रामध्ये वर्ग दिलेले आहे. ठीक आहे ना, हे काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण गणितात घन आहे मग सूत्रामध्ये घन घ्यायचं असं नसते. ठीक आहे ना. तर पहा आता n म्हणजे काय तर आपला 10. मग हे लिहून घेतोय 10चा काय वर्ग. त्यानंतर पहा n + 1 म्हणजे काय 10च्या नंतरचा अंक. n + 1 म्हणजे काय 10 आणि 1 11. मग याच्या नंतरचा अंक लगेच घ्या 11चाही वर्ग. भागाकारात किती दिले आहे त्यांनी 4. बस हे सोडून घेतलं की आपलं उत्तर मिळते. आता वर्ग संख्या याच्यामध्ये थोड्या पाठ पाहिजे आपल्याला. पहा 10चा वर्ग किती 100. हे लिहून घेतलं मी. 11चा वर्ग किती 121 आणि भागाकारात किती 4. हे लक्षात. 4 ने भाग जातो 100ला. 100चे 4 तुकडे करा, 1 तुकडा 25चा होतो. ठीक आहे ना. भाग देऊन देऊ. पहा 4 1 4, 4 दुने 8, याच्यातले राहिले 2 आणि 4 5 काय तर 20. म्हणजे पूर्ण भाग कितीने गेला तो 25 ने. 25चा पाडा येतो तुम्हाला. पहा अतिशय सोपी आहे. 25 1 25 राहिले 2. ओके, 25 दुने 50, 50 आणि 2 52 राहिले किती 5. त्यानंतर 25 1
25, 25 आणि 5 30, हे लिहिले मी 30. म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर किती आलं तर 3025. किती आहे 3025. परत एक या पद्धतीचं गणित सोडू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 10. प्रश्न क्रमांक या ठिकाणी किती येईल आपला हा आता दुसरा. ओके, काय म्हटलं 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, डॉट 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 18 चा घन. या सर्व संख्यांची बेरीज किती, सूत्र आपल्याला दिलं आहे. n म्हणजे काय तर आता आपला 18 राहील. पहा, लिहून घेतोय 18 चा वर्ग, त्यानंतर 18च्या नंतरची संख्या 19, नैसर्गिक संख्या बघायची, 19 चा वर्ग भागाकारात किती तर 4. भागाकारात काय 4, हे लक्षात घ्या. चला, त्यानंतर पहा आता 18चा वर्ग सांगा मला तुम्ही किती, 324. किती 324. आणि 19चा वर्ग किती तर 361. 361 भागाकारात किती तर हा 4. ठीक आहे, 4 ने भाग जातो 324 ला. पहा व्यवस्थित, 4 1 4, 4 8 32 आणि 4 1 4, म्हणजे 324 ला 81 ने पूर्ण भाग गेला आहे. ठीक आहे ना. चला, काय करता येईल आता, यांचा गुणाकार कशाचा, 361 गुणिला 81 बाजूला घेतोय. पहा 361 गुणिला काय तर 81. ओके, 1 ने या संख्येला गुणलं तर 361 असेच राहील. हा 0 घेतोय, 8 1 8, 8 सकम 48, किती राहिले 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 28, हे लिहून घेतोय मी 28. ओके, यांची बेरीज करतो. हा 1, 8 आणि 6 14, राहिला 1, 8 आणि 4 12, राहिला 1, 8 आणि 1 9, आणि हा किती 2. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं पहा, या दोन संख्येचा गुणाकार केला म्हणजे आपलं उत्तर आलं. किती आलं 29241. हे लिहून टाकतोय मी किती 29241. हे झालं आहे आपलं उत्तर. येईल लक्षात. आता हे जे गणित आहे सुरुवातीपासून आहे, मग याच गणिताला मधातून आला तर कसं सोडवायचं ते आपण या पुढल्या टॉपिकमध्ये पाहू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 11. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामध्ये काय म्हटलं आहे पहा, 5 चा घन, 6 चा घन, 7 चा घन, डॉट 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 11 चा घन. म्हणजे काय, सुरुवातीपासून नाही आला, मधातून आलाय, 5 पासून आला आहे. या गणिताला कसं सोडवायचं, नेमकं करायचं काय, आपल्याला संख्यांची बेरीज करायची आहे. मग पहा, n म्हणजे काय तर आपला हा 11. 11 ने पहिले गणित सोडून घेऊ. पहा, लक्ष द्या. 11 हा लिहितो मी 11. 11चा काय वर्ग, 11च्या नंतरची संख्या 12. पहा, n+1 आहे, म्हणजे काय ह्या 12. 12चाही काय वर्ग, भागाकारात काय तर ते 4. ही लक्षात. पण हे जी उत्तर काढू आपण 1च्या वर्गापासून 1च्या घनापासून 11च्या घनापर्यंत काढू. पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 1 पासून ते 4 पर्यंत वजा करायचं आहे, कारण इथं 5 पासून गणित आला आहे. मग 4 पर्यंत वजा करताना करायचं काय, याच्या पूर्वीचा अंक काय ते पाहून घ्यायचं, बाकी काही लक्षात नाही घ्यायचं. याच्या पूर्वीचा अंक काय 4, मग 4 ने एक गणित सोडून टाकू आपण. पहा, 4चा वर्ग गुणिला, पहा 4चा वर्ग, समजा हा 4 आणि 1 5, 5चा वर्ग बस झालाय. 5चा वर्ग भागाकारात काय तर 4, हे सोडून टाकू, बस झालाय. पहा, लक्ष द्या. 11चा वर्ग माहिती आहे तुम्हाला किती 121, लिहून टाकतोय. 12चा वर्गही माहिती आहे 144, भागाकारात काय 4, इकडे सोडून घेऊ. 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग किती तर 25, भागाकारात काय परत 4, हे सोडून घेऊ आपण. 4 ने कुठे भाग जातो असं दिसत आहे, या ठिकाणी पहा 4 1 4. लक्ष द्या, 4 त्रिक 12, 2 राहिले, आणि 4 सक 24, म्हणजे राहिले काय 36. हे लक्षात. 36चा पाडा येतो, 1 ने 2 वेळाच म्हणायचा आहे, तरी बाजूला घेऊन सोडून घेऊ. पहा 121 गुणिला किती 36, सोडून घेऊ. पहा 6 1 6, 6 2 12, 1 राहिला, 6 1 6 आणि 1 7, 0 घेतोय. 3 1 3, 3 2 6 आणि 3 1 3. ओके, चला, हा किती 6, 3 आणि 2 5, 7 आणि 6 13, 1 राहिला, 3 आणि 1 4, म्हणजे 4356. याचं उत्तर आलं हे 4356. लिहून घेतोय वजा. आता हे सोडून घेऊ. पहा 4 1 4 आणि 4 चौक 16, मला सांगा 25 चौक 100, हे लिहिले मी 100. आता हे वजा बाकी तोंडीच करता येईल तुम्हाला, 100 वजा करायचे आहे. 4356 मधून 100 गेले, 4256 राहिले. किती लिहून टाकतो या ठिकाणी 4256. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला, याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 11, प्रश्न क्रमांक यामधला दुसरा. 6चा घन अधिक 7चा घन, 8चा घन, डॉट 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 20चा घन, या सर्व संख्यांची बेरीज किती. आता 6 पासनं तर 20 पर्यंत आला, मधातून गणित आलेला आहे. n म्हणजे काय तर आपला 20, सोडून घेऊ. पहा 20चा वर्ग गुणिला 20च्या नंतरचा अंक 21,
21चा काय वर्ग भागाकारात किती ते 4 वजा वजा कोणता अंक घ्यायचा शॉर्टकटमध्ये सांगा, याच्यापूर्वी 5 तो घेऊन घ्यायचा. ओके चला 5 ने सांगा मग मला. 5चा वर्ग लगेच त्याच्यानंतर 6चा काय वर्ग भागाकारात किती तर 4. ओके चला हे सोडून घेऊ. 20चा वर्ग माहिती आहे तुम्हाला किती 400 आणि 21चा वर्ग सांगा 400 किती 41. ठीक आहे भागाकारात किती तर 4 वजा 5चा वर्ग 5 5 25 आणि 6चा वर्ग 6 6 36 भागाकारात किती 4. ओके चला हे सोडून घेऊ. हे अतिशय सोपे आहे पहा. 4 1 4 4 1 4 कटला म्हणजे 441 गुणिला 100 441 असे लिहून टाकायचे आणि 2 शून्य इथे देऊन द्या झाला यांचा गुणाकार. ओके चला त्यानंतर 4 1 4 4 9 36 4 9 36 या दोघांचा गुणाकार करतोय पहा. 9 5 45 राहिले 4 9 दुने 18 18 आणि 4 22 18 आणि 4 22 यांचा गुणाकार किती आला 225. आता 44 100 मधून 225 वजा करू आपण बाजूला घेऊन बघा. 100 वजा 200 किती 25. ठीक आहे लक्ष द्या 0 मधून 5 जात नाही 1 घेतला 10 मधून 5 गेले 5 राहिले हा एक इथे आला परत 1 घेतला 10 मधून 3 गेले 7 राहिले हा एक इथे आला परत 1 घेतला 11 मधून 3 गेले या 11 मधून 3 गेले किती राहिले 8 राहिले. त्यानंतर हा एक इथे आला 4 मधून 1 गेले 3 राहिला. आता हा 4 जशीच्या तसा. ओके म्हणजे काय राहिलं उत्तर 43,875. किती राहिलं 43,875 हे लिहून टाकतो या ठिकाणी मी पहा 43,875 येईल लक्षात. या पद्धतीनं हे जे आहे सर्व प्रकरण आपलं संपलं आहे. ठीक आहे जोपर्यंत तुम्ही हे प्रकरण असं व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत तुमचा पाया मजबूत होणार नाही. हे तर एक प्रकरण झालं फक्त नैसर्गिक संख्या. याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे समसंख्या बघायच्या आहे. ठीक आहे ना चला तर इथे थांबून जाऊ. धन्यवाद.